उन्हाळ्यामध्ये जिरा आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. तसेच आपली पाचनक्रिया वाढवण्यासही खूप हेल्प करतो. हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण बाहेरून जिरा सोडा आणतो. परंतु बाहेरच्या जिरा सोड्यामध्ये फक्त जिऱ्याचा फ्लेवर असतो. ओरिजिनल जिरा बिलकुलही वापरत नाहीत आणि भरपूर सारे केमिकल प्रिझर्वेटिव्हसुद्धा वापरतात. तर आज आपण दोन प्रकारे प्रीमिक्स बनवणार आहोत. एक लिक्विड प्रीमिक्स आहे आणि एक पावडर्ड प्रीमिक्स आहे. लिक्विड प्रीमिक्स जे आहे ते आपण 1 to 2 मंथपर्यंत स्टोअर करू शकतो आणि पावडर प्रीमिक्स 6 महिन्यापर्यंत आपण स्टोअर करून ठेवू शकतो. चला तर मग उन्हाळा स्पेशल एकदम हेल्दी ड्रिंकला सुरुवात करूयात. एका बाउलमध्ये 2 वाटी जिरे घ्यायचे. जिरे आपल्या शरीराची उष्णता मेंटेन करायला मदत करते. सोबतच 7 ते 8 काळी मिरी. काळी मिरी आपल्या डायजेशनसाठी खूप हेल्प करते. सोबतच 1 चमचा सौंफ ॲड करायची. सौंफसुद्धा शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि आपली मेटाबॉलिझम फास्ट करण्यासाठी हेल्प करते. बरेच जण रात्री जिरा आणि सौंफ पाण्यामध्ये भिजत ठेवतात आणि सकाळी ते पाणी पितात. त्यामुळे आपली मेटाबॉलिझम व्यवस्थित राहते आणि डायजेशनचे पण प्रॉब्लेम्स होत नाही. तर ह्या बाउलमध्ये सर्व मिश्रण ॲड केल्यानंतर त्यामध्ये 6 वाटी पाणी ॲड करायचं. 2 वाटी जिरे ॲड केले होते, त्यासोबत 6 वाटी पाणी ॲड केलं होतं आणि ह्याला 7 ते 8 तासासाठी तसंच सोक करण्यासाठी ठेवायचं. ओव्हरनाईट ठेवलं तरीही चालतं. सकाळी तुम्ही बघू शकता की आपल्या पाण्याला जिऱ्याचा पूर्ण फ्लेवर उतरला आहे. खूप छान असा जिऱ्याचा सुगंध पसरतो. नंतर एका चाळणीच्या साहाय्याने सर्व मिश्रण व्यवस्थित गाळून घ्यायचं. सर्व मिश्रण दाबून व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर जे जिरे शिल्लक राहिलेले आहेत वरच्या साईडला ते बिलकुलही फेकून द्यायचे नाही. त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लेटमध्ये काढून चांगले वाळवून त्याला तुम्ही मसाला पूडमध्ये वापरू शकता. सर्व मिश्रण गॅसवर चांगलं बॉईल करून घ्यायचं. आपल्याला हे मिश्रण थोडंसं आळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर मिश्रणाला खूप चांगला बॉईल आला. आता ह्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची. आपण 2 वाटी जिरे घेतले होते, त्यानुसार इथे मी 1.5 ते 2 वाटी ह्या अंदाजाने तुम्ही साखर ॲड करा. तुम्हाला जास्त गोड असं बनवायचं नसेल तर तुम्ही कमी साखर ॲड केली तरीही चालते. साखर ह्या मिश्रणामध्ये गोडपणा देते आणि सर्वात महत्त्वाचं प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा यूज होते. या ठिकाणी तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तरीही चालतो किंवा मोठी खडीसाखर टाकली तरी चालते. त्या खडीसाखरची पावडर बनवून ॲड करायची. सोबतच मी अर्धा चमचा चाट मसाला ॲड केला, छान चटपटीत असा फ्लेवर येण्यासाठी, आणि थोडंसं काळं मीठ ॲड केलं. नंतर अर्धा चमच्यापेक्षासुद्धा कमी सिट्रिक ॲसिड ॲड करायचं. सिट्रिक ॲसिडमुळे आंबूसपणा येतो आणि हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. जर तुम्ही सिट्रिक ॲसिड ॲड नाही केलं तरीही चालतं. फक्त जेव्हा तुम्ही जिरा सोडा बनवणार आहात तेव्हा थोडासा लिंबाचा रस ॲड करावा लागेल. आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपण बघतो की लिंब खूप महाग होतात. तर अशा वेळेस जर तुम्ही प्रीमिक्समध्ये थोडंसं लिंबूसत्व ॲड केलं तर खूपच उत्तम. मिश्रणाला थोडासा चिकटपणा यायला लागला की आपण गॅस बंद करायचा, कारण थंड झाल्यावर ते थोडंसं आळून येतं. ह्याच्यामध्ये आपल्याला एकतार वगैरे असं काहीही काढायचं नाही. मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यानंतरच त्याला गाळून घ्यायचं आणि ह्या वेळेस तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आपलं प्रीमिक्स सेमी सॉलिड आणि असं स्टिकी असं बनवून तयार आहे. हे परफेक्ट प्रीमिक्स आहे जे तुम्ही 2 महिने कोणत्या पण एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मी एक काचेची स्वच्छ धुतलेली बॉटल घेतली होती. ती आतून पूर्णपणे ड्राय होती. अशा बॉटलमध्ये मी त्याला काढून ठेवलं. जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे तेव्हा फक्त 2 चमचे ॲड करायचं, पण त्याआधी बॉटलला एकदा व्यवस्थित शेक करून घ्यायचं. हे प्रीमिक्स काचेच्या बॉटलमध्येच स्टोअर करायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं, 2 महिन्यापर्यंत एन्जॉय करायचं. चला तर आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा प्रीमिक्स बनवून बघूयात. तर 1 वाटी जिरे कढईमध्ये ॲड केले होते, त्यासोबतच 7 ते 8 काळी मिरी आणि 1 चमचा बडीशोप. जसं आपण आधीच्या प्रीमिक्ससाठी वापरलं होतं ते सेम साहित्य. सर्व मिश्रण कढईमध्ये थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं. त्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं आणि व्यवस्थित फाईन पावडर बनून तयार होते आणि आपण त्याला छानपैकी स्टोअर पण करून ठेवू शकतो. आता हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सी जारमधून बारीक करायचं. जेवढी जमेल तेवढी त्याची बारीक पूड करून तयार करायची. सोबतच मिक्सी जारमध्ये अर्धा चमचा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ ॲड करायचं आणि अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा कमी आपण सिट्रिक ॲसिड ॲड करायचं. ह्या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही सिट्रिक ॲसिड नाही ॲड केलं तरीही चालेल.
किंवा जेव्हा तुम्ही जिरा सोडा बनवणार आहात त्या टाईमला तुम्ही त्यामध्ये लिंबू पण पिळू शकता. तर व्हिडिओमध्ये बघू शकता की एकदम फाईन पावडर बनून तयार आहे. तरीसुद्धा आपण चाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित गाळून घ्यायची. म्हणजे छोटे जे काही बारीक जिऱ्याचे किंवा सोपचे जे कण असतील ते आपण बाजूला काढून घ्यायचे आणि एकदम फाईन पावडर बनून तयार आहे. तुम्ही बोटाने जर बघितलं तर एकदम पावडरसारखी सॉफ्ट असेल. आता सोबतच आपल्याला ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. साखरेच्या ऐवजी मी ह्या ठिकाणी जी मोठी खडी साखर असते त्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून त्याची पावडर बनवून तयार केली होती. ही आपल्या शरीरासाठी जास्त थंडावा देते म्हणून मी ह्या मिश्रीचा यूज केला होता. तुम्ही साखरेची पावडर वापरली तरीही चालते. 1 वाटी जिरे होते तर त्या ठिकाणी मी 1 वाटीच साखर घेतली होती. साखरेचं प्रमाण कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार करून घ्यायचं. साखर व्यवस्थित जिरे पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स होणं फार गरजेचं आहे. नाहीतर एका डब्यामध्ये काढायचं आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं किंवा मिक्सी जारमध्ये परत एकदा त्याला फिरून जर घेतलं तरीसुद्धा हे व्यवस्थित मिक्स होऊन जातं. आणि ह्याला पण आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये जे स्वच्छ धुतलेलं आतून पूर्ण ड्राय झालेलं असेल अशा डब्यामध्ये आपण 6 महिन्यापर्यंत हे प्रीमिक्स पावडर स्टोअर करून ठेवू शकतो. दोन्हीही प्रीमिक्स पावडर बनवायला खूप सोपे आहेत. प्रीमिक्स बनवून तर रेडी आहेत. चला तर आपण त्याच्यामध्ये सोडा ॲड करून त्याचं ड्रिंक बनवून तयार करूयात. तर ग्लासमध्ये सुरुवातीलाच थोडेसे सब्जा सीड्स टाकायचे. सब्जा सीड्ससुद्धा आपल्या शरीराला खूप थंडावा देतात. 1 चमचा प्रीमिक्स पावडर आणि एका ग्लासमध्ये 2 चमचे आपलं लिक्विड प्रीमिक्स ॲड करायचं. वरतून सोडा ॲड करायचा आणि छानपैकी आईस क्यूब्स टाकून गरमीमध्ये एन्जॉय करायचं. थँक्यू फॉर वॉचिंग.